व्यायामात मन लागत नाही. व्यायाम सुरू करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी स्वतःला सांगा. आपल्या सर्वांनाच स्वतःला तंदुरुस्त आणि स्लिम दिसायचे आहे. पण यासाठी व्यायाम आणि शारीरिक हालचालींबरोबरच आहारावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण ते सगळ्यांच्याच नियंत्रणात नाही. कारण खाण्यावर कंट्रोल करणं फार कमी लोकांना जमतं. हाच विचार करून अनेक लोक व्यायाम सुरू करण्याआधीच हा विचार डोक्यातून काढून टाकतात आणि व्यायाम सुरू करत नाही. तुम्हालाही व्यायाम करायचा असेल पण सुरुवात कशी करावी हे कळत नसले किंवा मध्येच ब्रेक पडलाय आणि पुन्हा सुरू करायचा तर आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहेत, ज्याचा विचार करून तुम्ही व्यायाम सुरू कराल आणि पुन्हा कधीही सोडणार नाही. व्यायामाची दिवसाची सुरुवात कशी करावी? सर्वात आधी स्वतःला हे पटवून द्या की तुम्हाला व्यायाम सुरू करायचा आणि तो का करायचा आहे. एकदा व्यायाम करायचं ठरवल्यानंतर तुमचा गोल फिक्स करा. जसे की तुम्हाला किती किलो कमी करायचे आहे. मग एक डेडलाईन फिक्स करा की इतक्या दिवसांत मला इतकं वजन कमी करायचं आहे. दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण सुरुवातीला काही दिवस चांगले वाटतात. त्यानंतर ते त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरू करा. प्रत्येक पर्यायी दिवशी व्यायाम करा. सुरुवातीला जास्त व्यायाम करू नका. त्यापेक्षा सुरुवातीला सर्वात सोप्या व्यायामांपासून सुरुवात करा. जेणेकरून शेवटपर्यंत उत्साह टिकून राहील. व्यायाम कंटाळवाणा वाटतो. जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो तेव्हा स्वतःला तुमच्या ध्येयाची आठवण करून द्या. स्वतःला आव्हान द्या. हे तुम्हाला सातत्य राखण्यास मदत करेल. व्यायाम करताना कंटाळा येतोच असे नाही. हे बहुतेक लोकांसोबत घडते. पण त्यासाठी तुमच्या मनातील भूक जागृत करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त होण्यास सुरुवात कराल, जेव्हा तुमचे शरीर आकारात येऊ लागेल, तेव्हा तुमची फिटनेसची भूकही वाढू लागेल. फक्त व्यायामच नाही तर आहाराकडेही लक्ष द्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या जीवनशैलीनुसार हेल्दी डाएट चार्ट फॉलो करा. तुम्ही त्यात एक चेक देखील ठेवू शकता जेणेकरून एक दिवस तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतील. आरोग्यविषयक माहिती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन फ्रीमध्ये मिळवण्याकरिता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.